आणि बुलेटिनच्या सुरुवातीला बातमी आहे पंढरपूरमधून। पंढरपूरमध्ये धनगर उपोषणाच्या ठिकाणी एकानं विषारी औषध घेत आत्महत्येचा प्रयत्न केला। संजय चौगुले असं या व्यक्तीचं नाव आहे। उपोषण करत होते संजय चौगुले, त्यांनी आत्महत्येचा प्रयत्न केलाय। धनगर समाजाच्या उपोषणाच्या ठिकाणी पंढरपूर तालुक्यातल्या ईश्वर वठार इथल्या संजय चौगुले यांनी उपोषणादरम्यान विष घेत टोकाचं पाऊल उचलले। त्यांना उपचारासाठी सध्या रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले। धनगर आरक्षणासाठी गेल्या 8 दिवसांपासून आंदोलन सुरू आहे, उपोषण सुरू आहे। मुख्यमंत्र्यांनी या संदर्भात चर्चा केली। मुख्यमंत्र्यांसोबत काय चर्चा झाली याची माहिती घेऊन विभागीय आयुक्त आजच धनगर आरक्षणासाठी उपोषण करणाऱ्या उपोषणकर्त्यांना भेटले होते। मात्र आम्हाला एसटी प्रवर्गातून आरक्षण द्या, त्यासाठी हवं तर आणखीन 8 दिवसांची मुदत घ्या, याच मागणीवर उपोषणकर्ते ठाम आहेत। आणि हे सगळं सुरू असताना एका उपोषणकर्त्यानं विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केलाय। संजय चौगुले असं या व्यक्तीचं नाव आहे। त्यांना सध्या रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले। आता ज्या पंढरपूरच्या उपोषण स्थळी आमच्या ईश्वर वठार गावचे संजय नानासाहेब चौगुले या युवकानं तुमच्या सगळ्यांची प्रकृती अत्यंत ढासळलेली आहे, तुम्ही उपोषण सोडा म्हणून विषारी औषध आमच्या समोर माझ्या समोरच बोलत घेण्याचा प्रयत्न केला। तमाम महाराष्ट्रातील युवकांना आवाहन करतोय, असला चुकीचा निर्णय करू नका। आपण सनदशील मार्गाने आम्ही या ठिकाणी बसलेलो आहोत, या ठिकाणी योगदान द्या। असला काही प्रकार आपल्या कुटुंबावर काहीतरी वेळ येईल असला प्रकार करण्याचा काही प्रयत्न करू नका। आम्ही पोलीस भावांना विनंती करतोय, या ठिकाणी व्यवस्थित बंदोबस्त लावा, कारण कोणी येतंय काही करतंय याच्यावरती इथं प्रशासनानं लक्ष द्यावं। आता या ठिकाणी एका युवकानं आत्महत्या करण्याचा प्रयत्न केलाय, म्हणजे अशा। आपले प्रतिनिधी संकेत कुलकर्णी आता पंढरपूरहून आपल्या सोबत आहेत। जो काही प्रकार घडला त्या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी संकेत, सुरुवातीला आधी सांगा चौगुलेंची प्रकृती कशी आहे आणि आता उपोषण स्थळी आंदोलन स्थळी काय परिस्थिती आहे? चौगुलेंच्या प्रकृतीवर आता त्यांच्या प्रकृतीवर उपचार सुरू आहेत। पंढरपूरच्या एका खासगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार करण्यात येत आहे। त्यांची प्रकृती हळूहळू स्थिर होईल असं डॉक्टरांचं मत, प्राथमिक अंदाजानुसार डॉक्टरांचं मत येत आहे। पण आज उपोषण सुरू ठेवण्याचा उपोषणकर्त्यांनी निर्णय घेतला आणि यानंतर धनगर समाजातून त्यांना प्रतिसाद मिळाला। पण या उपोषणकर्त्यांची असलेली तब्येत खालावत असल्याच्या कारणानं या चौगुले यांनी विषारी औषध घेण्याचा प्रयत्न केलेला दिसतोय। कविता। संकेत, धन्यवाद तुम्ही दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल। तर चौगुले यांना रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलेलं आहे, खासगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू आहेत आणि उपोषण स्थळी सध्या पोलिसांनी बंदोबस्त वाढवलाय। पंढरपूरमध्ये धनगर आरक्षणाच्या मागणीसाठी गेल्या 8 दिवसांपासून उपोषण सुरू आहे।